पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री पालेश्वर भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरुदादा महाराज, बाबा महाराज की बोल बजरंग बली, गणपती बाप्पा मोरया। आज एक अलौकिक सोहळा म्हणजे माझे भाग्य आणि येणाऱ्यांचं सर्वांचे भाग्य। आज 2024 आणि या स्वयंभू भगवंत शिवाच्या चरणावर सेवा करण्याला आज सेवा करण्याला आपल्याला काय करायला आहे? ऐकण्याची सेवा आणि बोलण्याची सेवा, ही सेवा करण्याचा योग आपला जुळून आलेला आहे। आणि या योगानिमित्त आजचा हा श्रावणाचा पहिला सोमवार आहे आणि आजच्या दिवशी भक्ती म्हणजे काय आणि भक्तीमध्ये प्रेम म्हणजे काय या विषयावरती आपण आज ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते आपण आज ऐकणार आहोत। तरी आपण कार्यक्रम सुरू करत आहोत। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। नमो शतकोटिविदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराक्रमेय प्रमदा विलासिया, नमो संसार तमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला, नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन चंदना राजलिंगा, नमो चतुर्चित्त चकोर चंद्रा आत्मा भवनरेंद्रा, सुविसार समुद्रा नमो सुभाव भजन भाजना भवेद् भृंग भंजना, विश्वोद भवभुवना शिवराया तुमचा ग्रह गणेशु, जय आपुला सौरसु जय सरस्वती प्रवेशु, बाळकांची जी दैवी उदार वाचा, जय उद्देशु दे नापिकाराचा तव नवरस निपांचा भावरावी, जी प्रिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुखया ते अंगीकारी, तो वाचस्पतेशी करी प्रबंधुडा, हे असो दिठवा दयावरी झळके, इहा पत्र करू माता पालुके, तो जीवाची परितुके महेशी, एवढे तुझे महिमेचे करणे, ते वाचावळे वाणी कवणी, काय सूर्याची अंगावतले लागते, हे उता कल्पतरोई फुलवळा, काय सेवी पाहुणे उशीर सागरा, कवणे वासे कापुरा सुहासदेव, चंदनाते कायसे चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे गडे केली, तैसे श्री गुरुचे महिमा, आ करिता केसे साधन
या योगावरती जो श्रावणाचा पहिला सोमवार आहे आणि इथे सेवा करण्याचं कारण म्हणजे येथील जे कष्टी आहेत, त्यांचे मुलं आहेत, त्यांचे परिवार आहेत, त्यांच्या मनामध्ये कुठंतरी वाटत होतं लोक दर्शनाला येतात पण दर्शन होत नाही, दर्शनाला येत आहे पण दर्शन होत नाही. कसं दर्शन होत नाही? काय बघायला येतो? काय मागायला येतो? न बघायला येतो. हौसे काही लोक हौस म्हणून बघायला येत असतील, जुनं पुरातन मंदिर आहे हौस म्हणून येतात, काही नवस म्हणून येत असतील, पण त्यांना वाटतं कोण असा हरीचा लाल आहे जो भगवंत शिवाच्या प्रेमाखातर त्याला ओढ भेटायला येतो. असे भक्त भागवत इथे यावेत आणि त्यांनी भगवान शिवावरती अपार प्रेम करावं. तर अपार प्रेम केल्यावरती भगवान शिव काय देतात? अहो ज्यांनी प्रेम केलं नाही त्यालाही दोन मोठे झाले. शिवाची सगळ्यांना कथा माहिती आहे, विशेषत्वाने काय सांगावं? शिवाचं स्मरण केलं काही वेळ, काही वर्ष, भगवंत प्रसन्न होतात. खूप सोपी भक्ती आहे. म्हणून अख्ख्या जगभरामध्ये भगवंत शिवाचे सर्व ठिकाणी मंदिर आढळतात. का? थोडा भाव. पण आपण शिवाच्या मंदिरात का यावं? भक्ती प्रेम सुख निर्णय का पंडित वाचका ज्ञानियांची. भक्ती प्रेम हे जर तुम्हाला उभ्यात नसेल तर हे शिवाशिवायचं कुणाकडेच नाही. कलियुगामध्ये भगवान शिव समाधी अवस्थेत आहे. सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. समाधी अवस्थेत तुम्ही काय करताय? नामस्मरण चालू. कुणाचं? देव सर्व म्हणतायत महादेव त्यांचं नाव आहे, देवादिदेव महादेव. म्हणजे कुणाचं स्मरण करताय? कुणाचं स्मरण करत असते? पण सगळे म्हणतात रामाचं स्मरण करतायत, राम. हे लक्षात घेते त्यांचं भजन करताय. शिव तत्व काय? पालनीय तत्व जसं आई आहे, संरक्षणीय तत्व पिता आहे, तसं पालनीय तत्व ह्या कलियुगामध्ये भगवान महाविष्णू आहे. कुठून तरी एखादा भाव आमच्या मनामध्ये उमटला की तो भाव तिथे राहून जमत नाही. त्या भावाचं कर्मात रूपांतर व्हावं लागतं. मंदिरात जावंसं वाटलं सकाळपासून, आज श्रावण सोमवार आहे, मंदिरात जाऊ बरं का? करता 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 संध्याकाळ होती आणि संध्याकाळी पावला हळूहळू त्या मंदिराच्या दिशेने निघाली. मनात भाव राहून जमते का? कर्मातून प्रगट व्हावं लागतं. म्हणून कर्मातून प्रगट झाल्यावरती तिथे गेल्यावरती दर्शन घेतलं, शिवाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि हे भगवंता तुम्ही जशी भक्ती प्रेम तुमच्यामध्ये उसळून वाहत आहे तसं भक्ती प्रेम आमच्याही वाट्याला येऊ द्या. ते मागावं आणि तिथे कुठेतरी शिवापासून आपल्या घरी जावं. उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय हा भाग आहे. तसं आता जो काळ चालू आहे म्हणजे आपण म्हणतो ना भविष्य बघायचं नाही, भविष्याची चिंता करायची नाही, भूतकाळाचा विचार करायचा नाही, वर्तमानच जगायचं. सगळी नवीन मुलं आहे, सगळं वाटतं काय वर्तमानच जगायचं पाहिजे सगळ्यांनी. जुन्या गोष्टीला पुढे धारा देतात कारण त्यांना वाटतं वर्तमान हे श्रेष्ठ आहे. बरोबर आहे, भक्तीमध्ये तर तेच नाही, वर्तमान श्रेष्ठ आहे. आजच्या काळात तुम्ही काय करता त्याला महत्व आहे. म्हणून आजचा जो काळ चालू आहे तिथे भगवान महाविष्णूची उपासना असते. म्हणून भगवान शिव सुद्धा महाविष्णूची उपासना करतायत. म्हणून पांडुरंग पंढरीला भगवान शिवाला आपल्या शिरावरती घेऊन उभे आहेत. पांडुरंगाच्या डोक्यावर जे मुकुट दिसतंय ते मुकुट नाही, ते शिवलिंग आहे. शिव खाली जो उभा आहे त्याचं स्मरण करतायत आणि खाली जो उभा आहे त्यांनी शिवाला डोक्यावर घेतलाय. तुम्ही म्हणाल दोन देव आहेत का? देव म्हणून नाहीये, एक तत्व दोन अंगाने विस्तारले. एक देव होतो आणि एक भक्त होतो. तर सर्व ठिकाणी
ज्ञानेश्वर महाराज सांगतात, रोगी आणि वैद्य आणीला उजिडा नाही तरी द्वाडा पुसते कोण. सरळ भाषेत सांगतो, ह्या ठिकाणी ह्या नाट्यावरती एक डॉक्टर आहे, तो चांगला इलाज करतो, आम्हाला त्याचा गुण लागला, तुम्ही त्याच्याकडे जा. रोगी आणि वैद्य म्हणजे डॉक्टर, आणीला उजाडा म्हणजे प्रकाशित केला, कुणी केला? वैद्याने. बरोबर की नाही? तसं देवाला देवत्व कुणामुळे? तुमच्या आमच्यासारख्या भक्तांमुळे. जर भक्त जात असतील तर देवाला करमेल का? त्याला करमत नव्हतं म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांनी जन्माला घातलं. पण आपल्याला जन्माला घातलं आणि आपण आपल्याच संसाराच्या परिणी निघालो. गाय वासरं कुत्र मात्र डुकर कमी त्याला पण संसार आहे, पण ते संसाराची चिंता करत नाही आणि आम्ही संसाराची चिंता केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजच्या या भागामध्ये आज पहिला दिवस आहे, मला पण जुळवाजुळव करायला असं पण नसो, पण आम्हाला एक जीवन आहे. श्रोता माणूस का असावा, श्रोता देव नसावा का? आपण जर त्याचं बाळ असेल तर आई श्रोता असते. लहान मुलाचा श्रोता कोण असतो? आई. आई कुणाच शिकतो आणि आईला सांगतो, आई बघ मी आज काय सुंदर गणित केले, आज मी काय चांगले ड्रॉइंग केले. आईने शिकवलं आणि आईलाच बरं शिकवतो. तसं आपण इथे जी कथा करतोय किंवा इथे जे सांगतोय कुणाचं कोण कुणाला सांगतंय हे फार आपल्याला ती आई प्रेमाने उचलून घेते आणि आपल्याला हे ती प्रेम देते. मौली सांगतायत, नातरी अर्जुना हे बीज पुढे ती सांगिते तुझं जे हे अंतःकरणीचे तुझं जीवाची. याची ओळी आहे ज्ञानेश्वरीची. नातरी अर्जुना हे बीज पुढे ती सांगिते तुझं जे हे अंतःकरणीचे तुझं जीवाची. हे अर्जुना सांगतो बरं का तुला, सांगतो बरं का तुला, त्या जीवीचं जे तुझं आहे. कसं असतं, काही मोठी माणसं काही आपल्या गोष्टी मला सांगत नाही, कारण त्यांचं मोठेपण त्याच्यातच दडलेलं असतं. मोठ्या माणसांमध्ये मोठेपण जर ते सांगून उभे झाले तर मोठेपण कसं आहे. म्हणून मोठी माणसं आपले छोटी गोष्ट लपून ठेवतात. असे गुरु सुद्धा आहे की आपल्या शिष्याला एखादी गोष्ट कळून देत नाही. तसं इथे देव अर्जुनाला भक्ती करण्याचं भक्तिरस वाढला नाही, तर अर्जुनाला भक्ती सांगण्याकरता देवामध्ये जो प्रेम रस उसंबळून पावला. देवाला वाटलं की अर्जुनासारखा सखा पुढे भेटावा आणि अर्जुनासारखा सखा पुढे भेटावा. या दृष्टीने देव अर्जुनाला सांगताय. आपण एखाद्याकडे गेलो तर एखाद्या ठिकाणी गेलो तिथे प्रसाद म्हणून आपण हात पुढे करतो मंदिरामध्ये. पण इथे काय वेगळं आहे? गीता सांगण्यामध्ये एका तासामध्ये रणांगणावरती गीता सांगितलेली की तिथे ज्या महत्वाच्या गोष्टी सांगायच्या त्या प्रभूंनी सांगितल्या, पण त्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. पण कालांतराने महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी गीता मराठी भाषेमधून केल्यामुळे 56 भाषेमध्ये गीतेचा प्रसार झाला. नाही तर गीतेचा प्रसार झालाच नसता, कारण भाषाच तोडली आहे. सामान्यांपर्यंत ती भाषा पोहोचत नव्हती. म्हणून अर्जुनाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि अर्जुना सांगतो बरं का तुला, म्हणून सांगतो. पण ते कुणामुळे प्राप्त झालं? आईमुळे. आपण स्त्रियांना म्हणतो की स्त्रियांचं काम घरातलं काम आहे, लहान काम करणे स्त्रियांची काम आहे. स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. सरकारने सुद्धा 50% आरक्षण दिले. का दिले? सरकार वेळ आहे. सरकारने सुद्धा याचा अभ्यास केलाय. माझं असं म्हणणं आहे की भक्ताला म्हणजे माणसाला भक्त बनवणारी पहिली स्त्री आहे. तिने भक्ती केली ती आपल्या हातात होती. म्हणून भगवंतांनी जे नाव पहिलं कोणाला सांगितलं असेल ते पार्वती मातेच्या कानात सांगितलं, श्रीराम राम. कुणाला सांगितलं? पार्वती माते. म्हणून मला नेहमी वाटतं भारतीय संप्रदायामध्ये असं सांगितलं जातं, ज्यांच्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान
स्त्रीचा आदर होत नसेल तिथे लक्ष्मी थांबणार नाही. कारण ती स्त्री म्हणजेच लक्ष्मी असते. मुलगी असेल, बहीण असेल, आत्या असेल, बायको असेल, स्त्रीचा सन्मान म्हणजे भक्तीला, भक्ती प्रेमाला म्हणजे एक झालेलं फुल आहे आणि ते फुल आपण देवाला वाहतो. म्हणून भक्ती करण्यासाठी पहिलं सर्वात मोठं कारण पायरी अशी आहे की आपल्या घरातल्या आपल्याला आदर करा. नाही काही गोष्टी जमत कधी कधी, ठीक आहे ना. तू जेव्हा हॉटेलमध्ये जातो आणि 200-300 रुपयाची जेव्हा डिश घेतो तर तिथे जर काहीतरी थोडं इकडे तिकडे असेल तर आपण बोलतो का हॉटेलवाल्याला तिथे चालू घेता येतं, मग इथे तिथं चालू घेता येत नाही का? कारण हे होऊ शकतो आपल्या जागून. पण लक्षात घ्या, भक्ती करण्याकरता किंवा देवाकडे आपण रोज जातो, देवळामध्ये येतो, कशाकरता येतो की देवा मला जे मिळालंय त्याच्यापेक्षा आणखी मिळू दे. मी असं म्हणते सर्वांकडून हा भाव येतो. मला वाटतं सगळे 50%च्या वरती लोकांना तो भाव आहे, देवा अजून मिळू दे, देवा अजून मिळू दे. तर महाराज सर्व माऊली भक्त आहेत. मला एक सांगायचं आहे, देवाच्या देवळामध्ये सनातन संस्कृती काय सांगते, दिलं जे आतापर्यंत देवाने आम्हाला दिलंय त्याच्याबद्दल धन्यवाद देण्याकरता देवळात जायचं असतं. आपलं नेहमी चुकते. कसं देव प्रसन्न होईल? आपण त्याला मागण्या करता आणि मग जे दिले ते पुन्हा करता. हे जे 2 खिसे दिले, एक खिसा भरल्यावरती दुसरा खिसा पण दिलाय. चुकून एक खिसा भरला आणि आणखी जास्त मिळाला तर दुसरा खिसा. पण आपल्याकडे जर आणखी खिसे आपण निर्माण केले त्याच्यामुळे आपण काय आहोत? दुःखी आहोत. मुळातच आनंदी पण काय आहे, आनंद आपल्यापासून दूर चाललाय, आपण चाललाय. आणि आपण रोज देवाच्या देवाला येतो, एक मिळावं ते मिळावं त्याने आपण आनंदी होऊ. कधीच आनंदी होणार नाही. आनंदी होण्याकरता त्याला काय करावं जाऊन एक स्टेप आहे. तसं सरळ सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळेल असं परमार्थ करण्याचं साधन. तरुण वयामध्ये नोकरी करतो, पैसे कमवतो, बँकेमध्ये ठेवतो, घर घेतो, कार घेतो, पैसे जमवतो बँकेमध्ये. मग मला सांगा 60 वर्षानंतर आपण परत नोकरी करतो का? साठवलेल्या पैशाच्या जीवावर जातो. म्हणून कर्माची शुद्धता महत्वाची आहे. कर्म जे तुमचं कर्म आहे त्या कर्माने तुमचं प्रारब्ध उपलब्ध जातं आणि त्या प्रारब्धाचे भोग तुमच्या जीवनात येतात. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतात, प्रत्येक जण चांगलं जगतो असं काही नाही. वाईट मार्गाने जेव्हा पैसे कमवले जातात, वाईट मार्ग म्हणजे दुसऱ्याला दुखवून जे कमवलं जातं धन, ते धन म्हणजे वाईट मार्ग. वाईट मार्गाने कमवलेल्या धनाने तुम्ही तुमचं कर्म वाईटच येणार, तुमचं प्रारब्ध सुद्धा वाईटच येणार. मग तुमचे भोग चांगले कसे? आपले भोग चांगले होतील का? मग हे लक्षात घ्या, भोग भोगूनच त्याग होतो. भोग भोगल्याशिवाय आपल्याला त्याच्यातून सुटका होत नाही. मग तुम्ही म्हणाल याच्यातून बाहेर पडायचा मार्ग काय? सोपा मार्ग सांगितलाय, शिवभगवंतांनी सांगितलाय. काय सांगितलंय? ते बोलले मी अनुभव होतो त्या विषयाच्या गडबडीमध्ये आणि कुणीतरी म्हटलं की आता 2 शब्द आले तेवढे घ्या, पण हे महाविष्णूंनी सांगितलं कारण त्यांचीच कृपा होती. आणि सांगितलं श्रीराम राम 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 श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम. ह्या नामाने काय होईल? नामाने काय होईल तर आपल्याला ते भोग भोगण्याची काय होईल? शक्ती आपल्यामध्ये निर्माण होईल. सोपं सांगतो. एखादी ती डॉक्टर जेव्हा सुई टोचायला जातो आपल्याला इंजेक्शन, सुई 1 इंच लांब असते तरी आपल्या सुई टोचायच्या अगोदर तो दुखत असतो. सुई टोचली का? पण टोचण्यापासून 1 इंच अंतरावर ते टोचेपर्यंत असं वाटतं आपला जीव जातो की काय, आणि टोचल्याबरोबर वाटतं मग सुई टोचल्यावर एवढं दुःख होतं. कधी कधी चालताना असंच पुढे दरवाजामध्ये हात लागतो, पोटाला लागून जातो, कळत नाही. थोड्या
ज्याला ज्या देवाचा जो अवतार आवडतो त्याचं स्मरण करा, प्रश्न नाही. शेवटी हात एकच आहे, त्याचे बोट वेगवेगळी पाच आहेत, प्रत्येकाची कामं वेगळी. गणपती बाप्पाचं काम काय आहे? सगळ्यांनी गणपतीचं आरती म्हटली आहे ना, माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे, म्हणजे अर्थ पण असे आहे, सुख करता, सुख करता, दुःख हरता. पण गणपती बाप्पा सुख देतो, पण तिकडे नाही का, हे लक्षात घ्या, विचार करा हळूहळू. तुम्ही म्हणा हे कसं? मग गणपती बाप्पा जेव्हा सुख देतो, तुम्ही सुखी का होत नाही? का रडता? का बरं रडारडी करता? कारण गणपती बाप्पाचं काम काय आहे? सुख देणं. पण गणपती बाप्पा मुळात विद्येचे देवता. आपण मागतो काय? त्यांच्या हातातलं मागावं का त्यांच्या डोक्यातलं मागावं? आता तुम्ही उद्या मला म्हटलंय की महाराज ज्ञानेश्वरी द्यावी, तुम्ही मला तुझ्या डोक्यात क्रीडाच काढून घ्या, जमेल का? आपण गणपती बाप्पाकडे सुख मागायला जमेल, पण क्रिया काय? गणेशाकडे काय मागावं? विद्या. विद्येची देवता. भगवान भोलेनाथ भक्तीची देवता. कशी भक्ती केली? भगवंताचे दुसरे अवतार हनुमंतराय. हनुमंतराय काय? हनुमंतरायाने भक्ती केली मारुतीने. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता, काय भक्तीचा त्या वाटा मज दावा सुगटा. तुकाराम महाराज सांगतात काय केली हनुमंताने भक्ती. आपला विषय दुसरीकडे जातो. सांगायचा मुद्दा आहे की दुःखाची प्राप्ती होते कशामुळे? तर आपल्या कर्मामुळे. आपल्याला जी जी दुःख आपल्या आयुष्यात येतात ती कर्मामुळेच येतात. त्याच्यामुळे पडलो नाही, याच्यामुळे झालं नाही, याच्यामुळे मला लागलं नाही, याच्यामुळे माझे पैसे गेले, हा फक्त निमित्त मात्र आहे. पण मूळ आपल्या कर्माचा दोष आपल्याला. म्हणून पहिलं कर्माची शुद्धता, धनाची शुद्धता आणि अन्नाची शुद्धता महत्वाची. अन्न शुद्ध पाहिजे. आपण कोण आहोत? व्हेजिटेरियन आहोत नाही का? म्हणजे मला माहित नाही, कारण बैल व्हेजिटेरियन मी बघितलंय. बैलाचे दात चपटे आहेत आपल्यासारखे. बैल व्हेजिटेरियन आहे, त्याच्या समोर एक मासा टाकला तर तो खात नाही, खातो का? पण बैलाचा मालक खातो. मग बैल कोण? दोघं व्हेजिटेरियन, पण बैल खातो. खातो का? नाही. पण बैलाचा मालक खातो. मग बैल कोण? बैल का मालक बैल? याला कळतं माझं हे नाही, पण याला कळत नाही. म्हणून हा काय करतो? असं आहे माणसाची. माणसाचं फळच असं आहे. त्याला मुद्दा आहे, त्याला त्याच्यात आनंद प्रगट करण्याची साधना जेवण दिलेली आहे, त्याच्यात बुद्धी दिली. म्हणून तो अतिशय चंचल आहे. तो इतका चंचल आहे, तो काय करतो? जे मिळेल ते घेतो. डिमांडमध्ये जातात नाही लोक. कशा करतात सांगा? कशा करतात? पुढे बसा नाही. मला पण बरं वाटतं, कारण हे तुमच्या माझ्यासाठीच आहे. डिमांडमध्ये आपण कशासाठी जातो? कुठलंही धान्य त्याला स्वस्त मिळावं, होलसेल भावात मिळावं. एक गृहिणी 3000 रुपयाचं बजेट घेऊन जाते आणि 6000 सामान घेऊन येते. का घेऊन येते? तिला वाटतं माझे हे उपयोगाचे आहे बरं का, माझे हेही उपयोगाचे आहे बरं का, माझे हेही उपयोगाचे आहे बरं का. उपयोगाचं आहे, पण आता स्वस्त मिळून म्हणून घ्या. हे पहा, जी गोष्ट तुमच्या तात्काळ उपयोगाची आहे ते सोनं आणि बाकी सगळं भंगार आहे. तुम्ही काही घेऊन या ठिकाणी कुठल्या दुकानात. म्हणून आपण आपल्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी जमवतो, मुलं जमवतात की मला डिग्री घ्यायची आहे, मला मास्टरसाठी जायचंय, करायचंय, पण आता मी 10th ला आहे, मला आता 10वी चा अभ्यास आहे. पण आपली आपली इच्छा आकांक्षा कुठे जेट निघाले ना आपण, त्यामुळे आपण जेटच्या विचार करणार. पण विचार जरी तिकडे असले, पण आचरणामध्ये 10वीचा अभ्यास करायचा, सध्या ते करायचं. म्हणून फक्त परमार्थ करायचं, मंदिरात यायचं. आणि आता जर मला
योग्य मार्गाने धर्म कमवणं, योग्य मार्गाने योग्य अन्न खाणं, योग्य विचार आपल्यामध्ये असणं. आपल्या भारतामध्ये फक्त आईला आई म्हटलं जातं, बहिणीला बहीण म्हटलं जातं, काकी म्हटलं जातं. अनेक विस्तार एकाच स्त्री, एकाची आई असते, एकाची पत्नी असते, एकाची आत्या असते, एकाची मामी असते. हे आपल्या फक्त भारतात बघायला मिळेल. काय कशा करता येईल हे असं का सर्वजण आणखी का चालत नाही, का चालत नाही? कारण का तर प्रत्येक ठिकाणी आपल्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी इव्हेंट सण साजरा करायचा, आनंदाचा सण, आनंद, प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायला शिकवले आपल्याला. मावशी म्हणण्यात आनंद आहे, तो मावशी कुठे जाणार आता जो आनंद असतो का? मला मावशीकडे जायचं, मला मामीकडे जायचं, एक म्हणतो मला काकीकडे जायचं. अनेक अंगाने एका स्त्रीला जसं बघितलं जातं तसं ईश्वरी तत्व एक आहे आणि त्या ईश्वरी तत्वाला बघणारे आपल्या भारतामध्ये असंख्य लोक आहेत. म्हणून सगळे वेगवेगळ्या अंगाने व्यवहार करतात. कुणी खंडोबाला पुजतं, कुणी पांडुरंगाला पुजतं, कुणी हनुमंताला पुजतं, कुणी रामाला पुजतं, कुणी कृष्णाला पुजतं, कुणी शिवाला पुजतं, कुणी भैरवाला पुजतं, कुणी देवीला पुजतं, कुणी सप्तशृंगी म्हणतं, कुणी जीवदानी म्हणतं, कुणी सातेरी म्हणतं, कुणी वैष्णोदेवी म्हणतं. देवी एक, हे तत्व एक, पण तिला भजण्याचे प्रकार वेगवेगळे. म्हणजे असं का? आनंद साजरा करण्याकरता आहे. अनेकांच्या ठिकाणी बघून, अनेकांच्या ठिकाणी अनेक माणसं वेगवेगळ्या ठिकाणी भक्ती करतात वेगवेगळ्या प्रकारे, पण त्या ईश्वरी तत्वामध्ये भक्ती हा प्रकार फक्त एकच आहे. तुम्ही शिवाची उपासना करा, शिवाला पोहोचेल. तुम्ही विष्णूला उपासना करा, शिवापर्यंत पोहोचेल. तुम्ही देवीची उपासना करा, देवापर्यंत पोहोचेल. कारण ते तत्व एकच आहे. ते पाच अंगाने जसं आपल्या हाताला बोटं पाहते तसं त्याचे विस्तार आहे. आज अर्जुनाला देवदूत सांगताय काय देवदूत असं आहे. देव सांगताय की तुम्ही जे अंगावर घातलं त्याला वस्त्र म्हणतात, उपकरण म्हणतात, सदरा म्हणतात, साडी म्हणतात. त्याच्या एक खाली स्टेप मध्ये येऊ, त्याला तंतू म्हणतात, धागे म्हणतात. एक म्हटला पण हे तंतू नाही, मग काय आहे? हा कापूस. त्या कापसाला कोणी तंतू म्हणतात, त्याला आडवं तिडवं ओलं त्याला वस्त्र म्हणतात. तसं या विश्वामध्ये सर्व ठिकाणी श्री प्रभू सत्ता भरून उरली. कशी उरली? भरून. एक मोठा पाण्याचा ड्रम घ्या, त्या ड्रमामध्ये पूर्ण पाणी भरा. आता मला प्रश्न विचारा की त्या ड्रमामध्ये पाणी आहे का? ड्रम काठोकाठ भरलाय आणि काठोकाठ पाण्याने भरलेला ड्रम बघून आपल्या मनात वाटावं त्याच्यात पाणी आहे का? हा मनात विचार येतो आपल्या तरुणांच्या, त्याला दुर्बुद्धी म्हणतात. दुर्बुद्धी म्हणजे चांगल्या विचाराकडून दुसरीकडे नेते. आपल्या धर्मामध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये आपल्या प्रेरणा हिरे मांडले आपल्याकडे. मला खरं सांगतो, तुम्ही जर अभ्यास करा करताना काही मराठी भाषेमध्ये, हिंदीमध्ये, सगळ्या भाषेमध्ये कळणार का नाही कळणार? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. आणि ज्या दिवशी तुम्हाला आपल्या धर्माचं किंवा धर्म सर्व ठिकाणी एकच आहे बघा. आपण फक्त जसं काय, जसं इथून अंधेरीला जायला कोणी बसने जातं, कोणी मेट्रोने जातं, कोणी बाईकवर जातं, कोणी रिक्षाने जातं, कोणी विमानाने जाईल त्या ठिकाणापर्यंत. तसं सर्व धर्म एकच सर्व ठिकाणी, फक्त त्याची वापर करण्याची प्रकार वेगवेगळा आहे. पण आपल्या भारतामध्ये हा प्रकार इतका जाज्वल्य आहे की जगामध्ये असा कुठेच नाही. इतकी सोपी पद्धत, इतकी सरळ. तुम्हाला सांगू, देवाला आकारच नाही, रूप नाही, रंग नाही, नाही गंध छाया. पण ह्या देवाला आकार नाही, पण तो भक्तांकरता आकार घेऊन आला, तो भक्त भारतामध्ये. मला सांगा, एक मुलगी 20 वर्षाची, लग्न झालं नाही, ती मुलगी आहे. 21व्या वर्षी लग्न होतं. लग्न झाल्यावर बाळ होतं.
आई कोण बनवतं तिला? मूल आई बनवतं. तोपर्यंत ती आई होते का? मूल आई बनवतं. तसं देवाला देवत्व कोण आणतं? तर आपल्याकडे भक्त आणतात. म्हणून देवाचे देवाला एवढे अवतार घेण्याचे कारण का? भक्त कसे जन्माला आले? नामदेव महाराज एका पत्र सांगतात. नामदेव महाराजांना देव सांगताय, तुम्ही माझे मी तुमचा, तुम्ही माझे असेच ठाईचा ऋणानुबंध, तुम्ही माझे मी तुमचा. सांगा आपल्याला कोणाला वाटतं शिवाला आपली आठवण आली असेल ना सगळ्या कोण असा आहे भक्त जो त्याची आठवण करून धावत येतो? मैत्रिणीचा फोन आल्याबरोबर तिने काल लागला की मला कॉल कर म्हणून सकाळी उठल्याबरोबर बाथरूममध्ये फोन घेऊन जाते. अगं कशाला फोन केला होता? मैत्रिणीवरती प्रेम असतं, मित्रावरती प्रेम असतं. मग ही प्रेमाची हीच जाणीव देवाची आणि भक्ताची असते पाहिजे. का वाटून आपण हे शिवा तुम्ही सकाळी मला बोलवलं का? कारण मैत्रीण आजची कालची उद्याची ती काळानुसार विसरून जाणार आहे. काळाच्या गतीमध्ये ती पुढे जाईल, मागे जाईल, आपण मागे राहू, पण हे तत्व कायम आपल्या बरोबर राहणार आहे. आपण फक्त कपडे बदली करून घरी गेल्यावर कपडे बदलले दुसरे कपडे घालते, मी चेंज करणार. तसं वस्त्र जसं चेंज केलं जातं तसं आपल्याला जो जीवात्मा आहे तो एकच आहे. फक्त आपल्या शरीरांतर होत जातात. म्हणून आपल्याला या वारकरी संप्रदायामध्ये जीवाला भक्ती करण्याची शक्ती मिळण्याकरता परमार्थ आहे. जीवाला भक्ती करण्याची शक्ती म्हणजे तुम्ही भजन केलं, नामस्मरण केलं म्हणजे तुमच्या देहाला काही मिळणार नाही. देहाला कशाची प्राप्ती होणार नाही, पण आपली आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये शांती निर्माण होईल आणि शांती मिळाल्यावर तुम्ही आनंदी व्हाल. परमात्मा आनंदी होण्याकरता आहे, आनंदी राहण्याकरता आहे. गणपती बाप्पाला सांगितलं जसं सुख देतो पण सुख टिकवू शकत नाही. त्याला जर तुम्ही सुख दिलं टिकलं का नाही? ते माझ्या हातात नाही. मी फक्त सुख देतो, टिकवणं माझ्या हातात नाही. पण टिकवणं कोणाच्या हातात आहे? त्यामुळे आम्ही जरी सगळे देवा असतो तरी ह्या काळामध्ये ज्यांची सत्ता आहे ते महाविष्णू. मग महाविष्णूकडे जायला काय करावं लागेल? गुरुकडे जावं लागेल, गुरु करावा लागेल, गुरु करावा लागेल. प्रत्येक वेळेस आपल्या धर्मामध्ये गुरु सांगितला जातो का बरं? तेवढे कसं आहे, एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर सांगली वांगी सांगणारे जर इकडनं जा, त्यावरून जा, राईटला जा, लेफ्टला जा असे सांगणारे भेटतील. पण तिथपर्यंत पोहोचायला तुम्हाला जो वेळ लागेल तो तुमच्या आयुष्यात असेल की नसेल नाही सांगता येत. क्षणभंगुर नाही मनवसा वारे सावध तोडा माया आशा. वेळ आहे की नाही काय माहिती. मग कुणाला विचारायचं? जे जाऊन आले, ज्यांना डायरेक्ट माहितीये, सरळ जा, पहिला राईट, सेकंड लेफ्ट, समोर मंदिर. ज्यांना माहितीये त्यांना सगळ्या रस्त्याच्या खानाखुणा माहितीये, त्यांना अनुभव माहितीये, खड्डे पुढे, हासगळवे पुढे स्पीड ब्रेकर आहे. कोण येते? मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत ते. अशा संतांना सद्गुरूकडे तुम्हाला जावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला भक्ती प्रेमाची अनुभूती मिळणार नाही. त्यामुळे कोण आहेत आपले सद्गुरू? ते बोले आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंग दयाचा बुद्ध शिष्य. आदिनाथ भगवान महादेव हे आपले गुरु आहेत. म्हणून गुरुकडे जाताना नम्रतेने जा. आणि गुरु म्हणजे आईचं स्वरूप आहे, हेही लक्षात घ्या. घाबरू नका. महादेव सर्व घडतील, मग आपल्याला भस्म करतील. सगळ्या देवतांमध्ये सर्वात मोठे महादेव आहे. साधं अहो कोणी पाणी वाहतं, कोणी दूध वाहतं, कोणी बेल वाहतं. पाणी का वाहतं म्हणजे आपण आंघोळ घालतो काय? त्याला आंघोळ मिळत नाही. देवाला आंघोळ घालतो का? त्यांनी
शिवामध्ये अग्नी भरून आहे. शिव तत्वामध्ये अग्नी ही ज्योत आहे. हे लक्षात घ्या. समय माहिती तुम्ही समय मध्ये सुद्धा शिवलिंग आहे. कधी विचारात आपल्यामध्ये येत नाही ती समय दिसते का तुम्हाला? जी ज्योत आहे फक्त त्याच्यामध्ये एक तत्व इतकं भरलेलं आहे त्या तत्वाला शांत करण्याकरता आपण पाणी घालतोय. पाण्यात जलात जल काय करतं? थंडावा निर्माण करतं. थंडावा निर्माण करतं. दूध काय करतं? त्याच्यामध्ये स्निग्धता निर्माण करतं. स्निग्धता म्हणजे ऑइलनेस. आणि जल काय करतं? वेलाचं पाणी सुद्धा त्याच्यामध्ये थंडावा निर्माण करतं त्या लिंगावर. म्हणून ज्योतिर्लिंग म्हणतात त्याला. काय म्हणतात? ज्योतिर्लिंग. ज्योत आहे, शिवज्योत आहे. म्हणून शिवज्योत आहे म्हणून ती काबू लावू नका. ती ज्योतीवर तुम्ही पाणी घातल्यामुळे ती दिसायला जरी ज्योत असली तर हात लावल्यावर उडत नाही, भाजत नाही. कारण तुमचा भाव तिथे बाळाचा असला पाहिजे. म्हणून शिवाचं स्मरण करा. शिवाच्या चरणावर लोटांगण करा. काय लोटांगण करा? म्हणजे देहाने नाही, मनाने. मनोमय पूजा आहे जी पळी आहे केशी राजा. मनामधून जी भक्ती केली जाते, ज्याला मनातून मानस पूजा जमली त्याला वेळ करायची गरज नाही. ज्याला जमत नाही त्यांनी प्रतीक पूजन करावं. प्रतीक मूर्ती. ज्याला मूर्ती पूजा जमत नाही त्यांनी प्रतिमा पूजन करावं. हे भागवतात सांगतात. प्रतिमा म्हणजे फोटो. पण मला सांगा मानस पूजा करण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? मोबाईल मध्ये अमेरिकेला पोस्ट पास करतात. मोबाईलवर टाकलं काय गुगलवर टाकलं की अमेरिकेला दिसतं. मग आपलं तंत्रज्ञान जर मोबाईल आपण बनवलं आहे, तंत्रज्ञान कोणाचं आहे? आपलं. मग आपण आपल्या मनामध्ये कुठल्या का करू शकत नाही? आता तुम्ही इथे आला, तुम्हाला अनुभव झाला येते का? नाही. तुम्हाला गंध लावता येतो का? बंधन आहे. सगळ्यांनी हात लावू शकत नाही. पण तुम्ही मनामध्ये जेव्हा विचार करा तर तुम्हाला देवाला हात लावता येईल, देवाला आंघोळ घालता येईल, देवाला मगरीच्या टॉवेलनी पुसता येईल. त्याला पैसे लागत नाही. वेगवेगळ्या फुलांनी तुम्ही त्याला सजवा. तुम्ही म्हणून ऑर्किडची फुलं लावा, महाग आहे, पैसे लागत नाही. मनोमय पूजा हे चिपळी आहे केशी राजा. अगरबत्ती ओळखता येईल, त्यांना धूप ओळखता येईल. ही मनोमय पूजा. आणि एवढं सगळं घेऊन त्याची पापणी घेता येईल. ही पूजा आपल्याला अशी सहज करता येते का? का करता येते? ही नाही करू शकत. त्याला म्हणतात प्रतिमा पूजन, प्रतीक पूजन. म्हणून मनामध्ये पूजा करायची त्या सद्गुरूची, त्या तत्वाची, त्या ईश्वर तत्वाची. आणि त्यांनी काय होईल? आपल्या एक दिवस असा येईल की आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आणि जो आनंद निर्माण होणं कसं शोधायचं? आनंद निर्माण झाला आपल्यामध्ये ते कसं शोधायचं? आहे त्या परिस्थितीत समाधान, आहे त्या परिस्थितीत बरं वाटेल. लक्षात घ्या. 1 लाख रुपये पगार असणारा माणूस आणि 15,000 पगार असणारा माणूस दोन्ही मंदिरात येतो. 15,000 कमवणाऱ्याला 30 तारखेला दुःख आहे. 28-30 संपवत आहे पैसे एकदम उधारी घ्यायची. आणि 1 लाख कमवणाऱ्याला 2 तारखेला दुःख आहे. पगार 1 तारखेला झाला. मग मला सांगा 1 तारखेला पगार झालेल्या माणसाला 2 तारखेला दुःख होतं आणि 15,000 कमवणाऱ्याला 30 तारखेला 28 तारखेला दुःख होतं. कारण काय? पगार घेताना त्याला असं वाटतं 1 लाख पगार घेतला, माझ्या पद्धतीने दुसरा कोणी बसवला तर मला जर 1 लाख पगार आहे म्हणजे जे उच्च पदामध्ये आहे त्याला नेहमी त्याची लाईफ गळवत असते. उदाहरणार्थ खुर्ची बसले, अजून जर 5-10 तुमचं स्टूल जर मला उभं केलं तर मला गळवत पण आहे. कारण तुम्ही पडेल की काय? एक स्टेबलनेस असला पाहिजे. काही अंतरावर जिथे आपल्याला बरं वाटलं पाहिजे. तसं त्याला काय वाटतं? मला आज 1 लाख पगार मिळालाय आणि याच्या माझ्या बरोबर जर दुसरा कोणी कॅन्डिडेट आणला, जर मी जर रिस्पॉन्स व्यवस्थित दिला नाही, जेव्हा 1 लाख पगार आपल्याला मिळतो तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याकडून कमीत कमी 100 पटीने काम करून देते. तेव्हा 1 लाख पगार देते. पगाराचं सांगतो 1 लाख पगार कमवून जो कोटी रुपये कमवतो तेव्हा 1 लाख आपल्याला देतो. पण आपल्या बरोबर दुसरा माणूस आला त्याला शाश्वती नसते, त्याला भीती असते. आणि या 15,000ला काय असतं? त्याला माहिती आहे आपल्याशिवाय दुसरं कोणी करणारच नाही. त्याच्या खाली जास्त काय 15 ते 16,000 पगार केला की 15 ते 14,000
त्याच्या मागे पुढे जातो. म्हणून तो 1 तारखेपासून 28 तारखेपर्यंत खुश असतो. का खुश असतो? त्याचं घर चालत नाही. हा पण भात खातो, तो भात खातो, तो 100 वाला खातो, हा रेशनचा खातो, पण पोट तर तेच भरतंय. पोट तर भरतंय, तो झोपतो पण आहे, त्याची मुलं शिकतायत, त्याची म्युनिसिपल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. बघा, ज्ञानाची कुठेही लेवल नाही. उच्च शिक्षित म्हणजे एखादे कॉन्व्हेंट स्कूल आणि एक माध्यमिक शाळा, ज्ञान सर्व ठिकाणी एकच मिळतं. फक्त वाटण्याची पद्धत वेगळी. तिथे टॉयलेट चांगले असेल, तिथे चेअर चांगले असेल, तिथे फॅन असतील, तिथे भरपूर व्हेंटिलेशन असेल, पण ज्ञान तिथे आणि इथे सेमच मिळतं. तुम्ही म्हणाल टीचर मध्ये वेळ असतो, टीचर मध्ये वेळ असतो, फक्त इथे संख्या जास्त असल्यामुळे टीचरला सांभाळत नाही एवढी. तसंच भक्ती मध्ये आहे. म्हणून भक्ती करण्याकरता सरळ सुलभ साधन आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलंय. सगळ्यांनी रोज तरुणांना जास्त गरज आहे. कारण आता वयस झालेले लोक आहेत, त्यांना काय कसं आहे, त्यांनी त्याच्या आवडी पडलेले आहे. पण तरुणांना करण्याकरता आपला प्रयत्न आहे. ज्ञानेश्वरी तरुण माणसाने दिलेली आहे. ज्ञानेश्वरी तरुण माणसांसाठीच आहे. म्हणजे याचा तो वयस्करांसाठी नाही, वयस्करांनी फक्त त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि तरुणांनी जगायची. ज्ञानेश्वरी तरुणांना जगण्याकरता आहे. का जगावं? तर त्याला आनंद घ्यायचा बस. बाकी वेगळं काय करायचं नाही. तुमचे अधिकार तुम्हाला प्राप्त झाले पाहिजे. अधिकारासाठी झगडणं कसं आहे? अधिकारासाठी झगडणं कसं आहे? अधिकार प्राप्त झाल्यावरती ते आपल्याला मिळाले नाही, तर देवाकडून आपल्याला तो फ्लो आला म्हणून आपल्याकडून ते झालं. हा विचार मनात येण्याचा सुद्धा ज्ञानेश्वरी वेळ झालेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं जातं, कर्म करा, कर्म फळाची अपेक्षा करू नका. सर्वांना माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कर्ताच होतो. कळते का? बघा, गीता सांगते, कर्म करा, कर्म फळाची अपेक्षा करू नका. तुल्य महाराज हे कसं सांगणार? आम्ही तर कर्म किती पगार मिळणार पहिलं विचारतो, मगच जॉबला जातो. कर्म करा, कर्म फळाची अपेक्षा करू नका, हे कुठला प्रकार? हे नाही जमणार. पहिला पगार सांगा, मग आम्ही जॉब करतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कर्ताच होता. मी न करीन याची कथा, परी तोची होय तुझी वक्ता. ऐसा बलात्काराने आता बोलविता कायमी आता. अर्थ सांगतो, मी त्याची काही कथा करत नाही, पण तोच माझ्या मुखामधून बोलतो, बाहेर बोलतो. आणि कसा बोलतो? मी तुम्हाला म्हणतो, तो जबरदस्तीने बोलतो. आता मी काय करू? काय करू? देवाला, ईश्वरी तत्वाला जर भेटायचं असेल ना तुम्हाला, तो वायरला हात लावून बघा. ईश्वरी तत्व असंच आहे. वायरमधल्या करंटमध्ये हात लावून, पण जाणीव आहे का त्याच्यामध्ये करंट आहे? मग हात लावून बघतो का? म्हणून म्हणून मनामध्ये अविश्वास ठेवू नका की देव नाही, देव आहे की नाही हा विश्वास ठेवू नका. त्या करंटला बल्ब लावा, बघा पेटेल. मिक्सर लावा, एसी लावा. तुम्ही जसं जसं करा त्या गोष्टी तुमच्या आवडीच्या लावा, तेव्हा तो पेटत नाही. पण आपण काय करतो? डायरेक्ट नाही, वो कुछ ते काही असं काही नसतं, असं काही नसतं. आणि जर असेल तर आपल्या समोर पकड का होत नाही, लावून त्याला हात. देवाला जर हात लावला तर देवमय होऊन जाऊ. देव निराकार देव आहे. देवाची अवस्था आणि व्यवस्था. व्यवस्था काय सांगते? देव निराकार आहे, त्याला आकार नाही. आणि व्यवस्था सांगते. आणि व्यवस्था काय सांगते? व्यवस्था काय सांगते? देव निराकार आहे, व्यवस्था. आणि भक्ताची अवस्था काय सांगते? तो आकार घेऊन आलाय पांडुरंग आणि विटेवरती उभा आहे. भाऊजी, आरती दिवस झाली का? बदलला पाहिजे. काय दृष्टिकोन बदलला पाहिजे हे आई माहिती. तो माझा बाप आहे आणि ह्या दृष्टीने तुम्ही बघा. तुम्ही खूप मोठं होते. ते म्हटलं मी एवढा मोठा नाहीये. मी जर एवढा मोठा असतो तर रामाचं स्मरण कसं केलं? म्हणून 5 मिनिटं आहेत. आपण आता नामस्मरण त्या 5 मिनिटात करू.
नक्कीच बरं वाटेल तुम्हाला. आणि नामस्मरणाने काय होतं माहितीये का, नामस्मरणाची भक्ती आहे ना ती कशी आहे, मी एकटाही करू शकतो, तुम्ही एकटेही करू शकता. कीर्तन भक्ती म्हणतात. कीर्तन ही सामूहिक उपासना आहे. तुम्ही जरी नाही ऐकलं, तुमच्या मनात जरी नाही असलं तर तुमच्या कानात जाते, त्यामुळे तुम्हाला करावंच लागेल. त्यांच्या मनात आहे ते तोंडातून बाहेर काढताय, त्यामुळे इथे सगळे लोक त्यांना मिक्स केलं जातं. म्हणून ही खूप श्रेष्ठ उपासना आहे. आपण आता भरपूर काही सांगतोय आणि याच्या पुढच्या सोमवारपासून पण मला वाटतं 5 दिवसाची सेवा देणार आहे. बघू काय होतंय, पुढच्या सोमवारी पाहू. पण आपण आता थोडंसं रामस्मरण सगळ्यांनी करूया. शिवाला जे आवडतं त्याचं स्मरण करूया, कारण शिवाचं स्मरण करून करंट घ्यायचं नाही हातामध्ये, आम्हाला बल्ब लावायचे. म्हणून शिव ज्या समाधीवर असते त्याचं स्मरण करताय, त्याचं स्मरण करू. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.